Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the last example on this particular topic. The title of our topic is Income from Salary, and so far we have seen 7 examples on the computation of income from salary. आपला हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, या टॉपिकचे आपण आजपर्यंत एकूण 7 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचं 8वं आणि शेवटचं एक्झाम्पल पाहणार आहोत. इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल वी आर गोइंग टू स्टडी द इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स गिव्हन टू द हँडिकॅप्ड एम्प्लॉईज. एखादा एम्प्लॉई, एखादा कर्मचारी जर अपंग असेल आणि अशा अपंग कर्मचाऱ्याला जर ट्रान्सपोर्ट अलाउन्स दिला असेल तर त्याचा कॅल्क्युलेशनवरती काय परिणाम होतो हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ऑल्सो वी आर गोइंग टू स्टडी द इफेक्ट ऑफ द फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉई इन द फॉर्म ऑफ लॅपटॉप अँड फर्निचर. जर एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला लॅपटॉप किंवा फर्निचर फ्रीमध्ये यूज करण्यासाठी दिलं असेल तर त्याचा कॅल्क्युलेशन करताना काय परिणाम होतो हे देखील आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ॲज आय सेड अर्लियर दॅट सो फार वी हॅव सीन 7 एक्झाम्पल्स अँड इन ऑल दीज 7 एक्झाम्पल्स वी हॅव सीन 1 or 2 न्यू ॲडजस्टमेंट्स इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल. आत्तापर्यंत जे काय आपण 7 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण काहीतरी 1-2 गोष्टी ह्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये नवीन पाहिलेल्या आहेत. या देखील एक्झाम्पलमध्ये आपण 1 ते 2 नवीन गोष्टी हे पाहणार आहोत. आणि हे एक्झाम्पल या टॉपिकचं शेवटचं एक्झाम्पल आहे. सो यू शुड watch this example, you should watch this video carefully in order to understand this particular example. Okay, so let's start with this example. This is example number 8 on this particular topic. And most importantly, we know that this topic, that is income from salary, it is one of the important topic not only for our examination but also in the practical life also. Why this topic is important? It is because in this particular topic we study how to compute the income of any individual when he earns income from salary. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामधील, आपल्या नातेवाईकांमधील, आपल्या आजूबाजूचे जे कोण लोक असतात त्यापैकी जास्तीत जास्त लोकांना सॅलरीद्वारे उत्पन्न हे मिळत असतं. मग हे सॅलरीचं कॅल्क्युलेशन हे कशा पद्धतीनं केलं जातं हे आपण या टॉपिकमध्ये शिकत आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 8. रीड द एक्झाम्पल केअरफुली. मिसेस पाटील इज हँडिकॅप्ड working in a private company in Jaipur. Okay, this is the first sentence of this example, and in this particular sentence 4 things are important. The first important thing is name of individual. Okay, here the name of individual is Mrs. Patil. आपल्याला जे पहिलं वाक्य दिलेलं आहे त्याच्यापैकी एकूण 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं नाव. ज्या व्यक्तीची आपल्याला माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे मिसेस पाटील. हे आपल्याला उपयोगासाठी कशासाठी येतं तर ज्या वेळेला आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव सुरुवातीला मेन्शन करावं लागतं. वी नो दॅट वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ इंडिव्हिज्युअल बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम सॅलरी. दिस इज फर्स्ट पॉईंट. द सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज द एम्प्लॉई ऑर द इंडिव्हिज्युअल इज हँडिकॅप्ड. एक्झाम्पलच्या पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की ही जी कोण व्यक्ती आहे मिसेस पाटील, या व्यक्ती या हँडिकॅप्ड आहेत म्हणजे अपंग आहेत. आता एखादा एम्प्लॉई, एखादा कर्मचारी हा जर हँडिकॅप्ड असेल तर त्याचा कॅल्क्युलेशनमध्ये काय फरक पडतो तर ज्या वेळेला ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स दिला जातो, ट्रान्सपोर्ट अलाउन्स जेवढा एम्प्लॉईला दिला जातो त्यापैकी एक्झम्प्ट जी रक्कम होते ती फक्त आणि फक्त हँडिकॅप्ड आणि ब्लाइंड लोकांनाच होते. इट मीन्स इफ द एम्प्लॉई इज हँडिकॅप्ड ऑर ब्लाइंड then and then only he gets certain exemption from the transportation allowance received.
जर या एक्झाम्पलमध्ये ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स दिला असेल, बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये पॉईंट नंबर 7 आहे, त्याला स्टार केलं कारण की ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स मिळालेला आहे आणि ही व्यक्ती हँडिकॅप्ड आहे. हँडिकॅप असल्यामुळे जेवढा अलाउन्स मिळाला असेल त्यापैकी काही रक्कम ही एक्झम्प्ट म्हणजे माफ केली जाते. So the second important point is the individual is handicapped. This is second point. Then third important point is she is working in a private company. In the first sentence it is specifically mentioned that she is working in a private company. It means she will not get the deduction of entertainment allowance. आपण ज्या वेळेला ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 दाखवतो, त्यामध्ये जी एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन असते ती फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईलाच मिळते. ओके, ओनली द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आर इलिजिबल टू गेट द डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स. But here it is specifically mentioned that she is working in a private company, so she will not get the deduction of entertainment allowance. आपल्याला ती व्यक्ती गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे का प्रायव्हेटमध्ये आहे याचा वापर फक्त एवढाच एका कारणासाठी होतो की त्या व्यक्तीला एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन द्यायची का द्यायची नाही. व्यक्ती प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणजे डिडक्शन मिळणार नाही. दिस इज थर्ड पॉईंट. अँड फोर्थ इम्पॉर्टंट पॉईंट इज द कंपनी इज इन जयपूर. जयपूर नावाच्या शहरामध्ये ही कंपनी आहे. सो वी कॅन अज्युम दॅट शी इज लिव्हिंग इन द जयपूर सिटी ओनली. कंपनी जयपूरमध्ये आहे, मग आपण असं अझम्पशन करू शकतो की ती व्यक्ती जयपूर शहरामध्येच राहत असेल. आता जयपूर शहरामध्ये राहते याचा वापर कुठे होतो, तर जर त्या व्यक्तीला हाऊस रेंट अलाउन्स दिला असेल, आपल्या एक्झाम्पलमध्ये आय थिंक हाऊस रेंट अलाउन्स दिलेला नाही आहे. हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करताना पगाराच्या 40% रक्कम ही घेतली जाते. सॅलरीचं कॅल्क्युलेशन आपण जेव्हा एक्झम्पशन कॅल्क्युलेट करतो तेव्हा फक्त पगाराचे किती घेतले जाते तर 40%. तो हाऊस रेंट अलाउन्सच्या वेळेचा भाग आहे. ओके, दिस इज द फर्स्ट सेंटेन्स. अँड आफ्टर दॅट द सेकंड सेंटेन्स इज फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स कॅल्क्युलेट हर इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला जी माहिती दिलेली आहे इन द एक्झाम्पल वी आर गिवन 13 पॉईंट्स. And with the help of these 13 points we are required to calculate the income from salary. आपल्याला या एक्झाम्पलमध्ये एकूण 13 पॉईंट्स दिलेले आहेत आणि या 13 पॉईंटच्या साह्यानं आपल्याला इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करण्यापूर्वी बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम सॅलरी वी हॅव टू मेन्शन 3 पॉईंट्स. The first point that we have to mention is the name of person, name of individual whose income we are calculating. In this example, the individual is Mrs. Patil. Her name should be written on the first line at the center. कोणतंही एक्झाम्पल असू, ज्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतोय त्या व्यक्तीचं नाव हे पहिल्या लाईनला सेंटरला मेन्शन करावं लागतं. दिस इज द फर्स्ट पॉईंट. After that, the second important point is which income we are calculating. Here we are asked to calculate income from salary. So on the second line we should mention that we are computing the income from salary. आपण सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं असतं, म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. This is second point. And on the third line we have to mention the assessment year. Here assessment year is 21-22. It should be mentioned on the third line for assessment year 21-22. Okay, these are the 3 points which we have to mention before starting to calculate the income from salary. सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. पहिलं तर व्यक्तीचं नाव, दुसरं म्हणजे आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय आणि तिसरं म्हणजे ते असेसमेंट इयर. या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. अँड आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स नाव वी हॅव टू ड्रॉ द फॉर्मॅट ओके फॉर कॉम्प्युटिंग द सॅलरी इन्कम. And we know that the format includes 3 columns. First column is particulars, second one is amount in rupees, and third column is also amount in rupees. Okay, we have to draw these 3 columns for 1.5 page of the notebook.
आपल्याला सॅलरीचं कोणतंही एक्झाम्पल असो, ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 10 ते 15 आपल्याला पॉईंट्स दिले जातात आणि ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 पेज हा फॉर्मॅट ड्रॉ करावा लागतो. अँड आफ्टर ड्रॉईंग दिस पर्टिक्युलर फॉर्मॅट नाव वी कॅन स्टार्ट विथ द ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन. आपण एकदा हा फॉर्मॅट ड्रॉ केला की आपण ॲक्च्युअल जे 1, 2, 3 असे पॉईंट सर्व दिले ते एक एक पॉईंट घेऊन त्याचं पोस्टिंग करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट. द फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी ₹25,000 पर मंथ. इन्कम फ्रॉम सॅलरीची जेवढी एक्झाम्पल्स असतात त्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पलची सुरुवात ही बेसिक सॅलरीने होते. बेसिक सॅलरीचा मराठी अर्थ होतो मूळ पगार. मग बेसिक सॅलरीचा काय अर्थ आहे तर बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार. याला इन्कम टॅक्सचा नियम एवढाच आहे की बेसिक सॅलरी इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. आपल्याला फक्त काय करायचं आहे, महिन्याचा बेसिक पगार घ्यायचा, त्याला गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचा बेसिक पे मिळणार आहे. ओके, बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार आणि तो जेवढा मिळतो तो पूर्णपणे टॅक्सेबल असतो. म्हणून पहिल्यांदा नाव लिहिलं बेसिक सॅलरी. आपल्या एक्झाम्पलमध्ये बेसिक सॅलरी किती आहे 25,000 महिन्याची. मग ब्रॅकेटमध्ये ₹25,000 पर मंथ, महिन्याचे 25,000 गुणिले 12 महिने म्हणजे वर्षाचा पगार किती झाला तर तो झाला ₹3,00,000. ओके, बेसिक सॅलरी रिसिव्ड इट इज फुल्ली टॅक्सेबल. ही पूर्णपणे ही टॅक्सेबल असते. दिस इज द फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉईंट काय. सेकंड पॉईंट इज डिअरनेस अलाउन्स ₹3,000 पर मंथ. डिअरनेस अलाउन्स किती मिळाला आहे तर महिन्याला ₹3,000. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये पण बघा, जसं बेसिक सॅलरी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये असते तसं डिअरनेस अलाउन्ससुद्धा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये असतो. आणि डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ होतो महागाई भत्ता. यालासुद्धा तोच नियम आहे, इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. एका महिन्याला किती रुपये मिळाले त्याला गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचा डिअरनेस अलाउन्स हा मिळतो. डिअरनेस अलाउन्स मिळाला हा पूर्णपणे टॅक्सेबल असतो. आपल्याला किती मिळालेत महिन्याला 3,000. मग महिन्याला 3,000 वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने म्हणजे वर्षाचे किती मिळाले तर ₹36,000 मिळाले. 3,000 गुणिले 12 म्हणजे ₹36,000. डिअरनेस अलाउन्स हा सुद्धा पूर्णपणे टॅक्सेबल असतो. दिस इज पॉईंट नंबर 2. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय बघा. थर्ड पॉईंट आहे एज्युकेशन अलावन्स. किती मिळालं आहे 150 पर मंथ. महिन्याला ₹150 मिळाले पर चाइल्ड. महिन्याला 150 एका मुलाचे. आणि पैसे मिळताना किती मुलांसाठी मिळाले एकाच मुलासाठी मिळालेले आहेत. आता हा जो एज्युकेशन अलाउन्स आहे, एज्युकेशन अलाउन्स कशासाठी दिला जातो तर एज्युकेशन अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. कर्मचाऱ्याची मुलं जर शिक्षण घेत असतील तर शिक्षणाचा जो काय खर्च होतो हा खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला एज्युकेशन अलाउन्स देते. मग आता एज्युकेशन अलाउन्स जेवढा मिळाला आहे त्यापैकी काही रक्कम ही माफ केली जाते. काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल. फक्त माफ करायची किती तर महिन्याला ₹100. ₹100 महिन्याला एका मुलाचे आणि जास्तीत जास्त 2 मुलांचे माफ होऊ शकतात. आता आपलं जे आत्ताचं एक्झाम्पल आहे महिन्याला किती माफ करायचे ₹100 माफ करायचे आहेत. आपल्या एक्झाम्पलमध्ये किती रुपये मिळालेत बघा. पैसे मिळताना 150 प्रमाणे मिळाले. महिन्याला 150 आणि एका मुलाचे 150 प्रमाणे. मग पहिल्यांदा लिहूया की एज्युकेशन अलाउन्स किती मिळाला. रिसिव्ड किती महिन्याला आत्ता किती मिळाले सांगितलं 150 पर मंथ. महिन्याला 150 वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. बरोबर, हे झालं एका मुलाचं. आणि एक्झाम्पलमध्ये सांगितलं एकाच मुलासाठी पैसे मिळाले म्हणजे एकूण पैसे किती मिळाले तर मिळाले ₹1,800. ते लिहिलं फर्स्ट कॉलमला. एज्युकेशनच्या खर्च भागवण्यासाठी वर्षभरामध्ये ₹1,800 मिळाले. त्यापैकी काही रक्कम करायची माफ. आत्ताच आपण नियम पाहिलेला आहे की एज्युकेशन अलाउन्स किती माफ करायचा असतो महिन्याला ₹100 एवढा माफ करायचा. म्हणून कॅल्क्युलेशन दिलं ब्रॅकेटमध्ये ₹100 पर मंथ. महिन्याचे 100 वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. महिन्याला ₹100 माफ, वर्षाचे किती माफ त्यासाठी गुणिले 12 महिने. आणि गुणिले किती मुलांचा माफ होतो 2 मुलांचा माफ होतो. पण मिळताना एकाच मुलाला पैसे मिळाले त्यामुळे माफ होताना पण एकाचाच होणार. बरोबर, म्हणजे असे माफ किती झाले 1200 म्हणजे 1800 मिळाले त्यातनं 1200 माफ. रेश सोडून वजाबाकी बाहेर किती तर ₹600.
ओके, नॉर्मली प्रत्येक एक्झाम्पलमध्ये एज्युकेशन अलाउन्स ही ॲडजस्टमेंट दिलेली असते. एज्युकेशन अलाउन्स जेवढा मिळाला आहे त्यापैकी महिन्याला एका मुलाचे 100 रुपये माफ होतात. महिन्याचे 100 वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. जास्तीत जास्त 2 मुलांचे माफ होतात, पण इथं एकच मुलगा आहे त्यामुळे एकाचेच माफ झाले. दिस इज पॉईंट नंबर 3. त्याच्यानंतर 4th पॉईंट बघा, हॉस्टेल अलाउन्स 250 पर मंथ पर चाइल्ड फॉर 1 चाइल्ड. हॉस्टेलच्या खर्चासाठी हॉस्टेल अलाउन्स हा दिला जातो. बघा, जसं एज्युकेशन अलाउन्स आहे तसंच आहे हॉस्टेल अलाउन्स. बघा, हॉस्टेल अलाउन्स का दिला जातो? इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट हॉस्टेल एक्सपेन्सेस ऑफ चिल्ड्रन. एखादा कर्मचाऱ्याची मुलगा असो किंवा मुलगी, ती जर हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचा खर्च भागविण्यासाठी हा अलाउन्स हा दिला जातो. याला सुद्धा असाच नियम आहे. पहिल्यांदा हॉस्टेल अलाउन्स किती मिळाला तो घ्या, त्यातून काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल. आता माफ करायची किती? तर महिन्याला 300 रुपये माफ करायचे असतात. म्हणजेच काय, 300पेक्षा जर जादा पैसे मिळाले असतील तर जेवढे जादाचे आहेत तेवढीच रक्कम टॅक्सेबल असते. म्हणजे उदाहरणार्थ 350 रुपये समजा मिळाले असतील, किती? 350, त्यापैकी 300 माफ, म्हणजे राहिले जादाचे वरचे किती? 50 रुपये, तेवढेच टॅक्सेबल. ओके, आत्ताचे जे आपलं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हॉस्टेल अलाउन्स किती मिळाला आहे? तर मिळताना फक्त मिळाले 250 रुपये पर मंथ. मिळताना फक्त 250 मिळाले आणि माफ किती होतात? 300 रुपयेपर्यंत माफ आहे. मग मिळतानाच आपल्याला कमी मिळालेत 250 रुपये, म्हणजे लिमिटपेक्षा कमी. 300पर्यंत सगळंच माफ आहे. 300च्या पुढे जेवढं असेल तेवढंच फक्त टॅक्सेबल. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये हॉस्टेल अलाउन्सची टॅक्सेबल रक्कम ही 0 येणार आहे, कारण की मिळताना 250 रुपये महिन्याप्रमाणे पैसे मिळाले आणि नियम आहे 300 रुपये महिनापर्यंत माफ आहे. बघा, आता लिहिण्याची पद्धत मग पहिल्यांदा लिहूया. हॉस्टेल अलाउन्स किती मिळाला? हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड किती रुपये मिळाला? बघा, त्यांनी सांगितले महिन्याला 250 रुपये मिळाले. एका महिन्याचे 250 वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. हे झालं एका मुलाचं वर्षभराचं कॅल्क्युलेशन. आणि किती मुलासाठी पैसे मिळाले? मिळताना पण मिळाले एका मुलासाठी, म्हणून गुणिले 1 चाइल्ड. असे पैसे मिळाले 3000. 250 रुपये महिन्याप्रमाणे 12 महिन्याचे मिळाले 3000 रुपये. आता त्यातनं काही रक्कम माफ होते. आपला नियम काय आत्ताच पाहिला की हॉस्टेल अलाउन्ससाठी नियम आहे, हॉस्टेल अलाउन्स महिन्याला 300 रुपये एवढा माफ असतो. महिन्याला किती? 300 रुपये, म्हणून ₹300 पर मंथ. महिन्याचे 300, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. ओके, माफ होताना 2 मुलांचा माफ होऊ शकतो, पण एकाच मुलाला पैसे मिळाले म्हणून गुणिले, माफ करताना पण एकाच मुलाचे गुणिले 1 चाइल्ड, असा माफ होऊ शकतो आपला 3600. म्हणजे बघा, मिळताना पैसे 3000च मिळाले, पण माफ कितीपर्यंत आहे? 3600पर्यंत. म्हणजे मिळालेली सर्व रक्कम ही माफ आहे, म्हणून बाहेर टॅक्सेबल अमाऊंट घ्यायची नील. असं नाही कॅल्क्युलेशन करायचं की 3000तून 3600 गेले म्हणजे वजाबाकी बाहेर आली 600 रुपये, -600, असं लिहिलं जात नाही. तर आपल्याला जेवढी रक्कम मिळाली आहे, ही जी कोण एम्प्लॉई आहे यांना महिन्याला 3000 मिळालेत, परंतु माफ कितीपर्यंत आहे? 3600पर्यंत सर्व माफ. त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट किती? तर नील आलेली आहे. हे पहिले एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये हॉस्टेल अलाउन्स मिळाला आहे, परंतु तो कमी मिळाला असल्यामुळे सर्व अमाऊंट ही माफ झाली, त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट बाहेर ही नील आलेली आहे. ओके, दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ हॉस्टेल अलाउन्स. बघा, हॉस्टेल अलाउन्स नंतर पुढचा पॉईंट नंबर 5, एंटरटेनमेंट अलाउन्स ₹500 पर मंथ. एंटरटेनमेंटच्या खर्चासाठी किती रुपये मिळाले? तर 500 रुपये पर मंथ एवढे पैसे मिळाले. आता एंटरटेनमेंटचे पैसे कशासाठी दिले जातात? इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ ओन अँड फॅमिली मेंबर्स. स्वतःच्या त्याचबरोबर घरच्यांच्या एंटरटेनमेंटचा खर्च भागविण्यासाठी हा अलाउन्स हा दिला जातो, एंटरटेनमेंटचा खर्च भागवण्यासाठी. ओके, आणि याला नियम सिंपल आहे, इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. सर्व रक्कम ही टॅक्सेबल असते, काहीही रक्कम माफ होत नाही. जेवढी रक्कम मिळाली ती सर्व टॅक्सेबल. इथं किती रुपये मिळालेत? महिन्याला 500 रुपये. मग महिन्याला 500 प्रमाणे बघा, एंटरटेनमेंट अलाउन्स महिना 500 प्रमाणे वर्षभराचे मिळाले किती? 6000. ती पूर्ण रक्कम ही टॅक्सेबल आहे.
त्यामुळे ते लिहिलं पूर्णपणे टॅक्सेबल. पहिल्या स्लाईडवरचे जे 5 पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट झालेत. आता बघा पुढचा पॉईंट नंबर 6. फ्री टी अँड ब्रेकफास्ट ड्युरिंग ऑफिस अवर्स ₹1000 पर मंथ. ऑफिसच्या टायमिंगमध्ये फ्रीमध्ये मोफत चहा नाश्ता मिळाला. चहा नाश्ता फ्रीमध्ये मिळाला आणि तो किती रुपयाचा आहे तर ₹1000 पर मंथ. महिन्याला ₹1000 तो चहा नाश्ता फ्रीमध्ये मिळालेला आहे. आता बघा चहा नाश्त्याचा खर्च हा आपला पर्सनल आहे आणि आपला पर्सनल खर्च आपण न करता आपल्याला जर चहा नाश्ता फ्रीमध्ये मिळाला तर तो आपला फायदा आहे. नॉर्मली आपला पर्सनल खर्च कंपनीने पेड केल्यामुळे आपल्याला फायदा होतो. पर्सनल खर्च जेव्हा कंपनी पेड करते त्यावेळेला आपले पैसे वाचतात, आपल्याला फायदा होतो आणि नॉर्मली हा फायदा टॅक्सेबलच असतो. जेवढा फायदा झाला आहे तो सर्व टॅक्सेबल. पण त्याला 4 अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत. पहिले एक्सेप्शन आहे मोबाईल बिल, टेलिफोन बिल. आपण मोबाईल फोन वापरतो, आपल्या घरामध्ये टेलिफोन असतो, याचं बिल पेड करणं आपलं काम आहे. पण ह्या मोबाईलचं बिल, टेलिफोनचं बिल कंपनीने पेड केलं म्हणजे आपले पैसे वाचले, आपला फायदा झाला. हा फायदा हा पूर्णपणे माफ आहे. मोबाईल बिल, टेलिफोन बिल माफ आहे. तसंच कॉम्प्युटर, लॅपटॉप फ्रीमध्ये यूज करण्यासाठी आपल्याला दिला. साहजिक आहे 30-40 हजारची वस्तू फ्रीमध्ये वापरायला मिळाली, फायदाच आहे. पण हा फायदासुद्धा पूर्णपणे माफ आहे. तसंच चहा नाश्तासुद्धा जो आत्ताचा एक्झाम्पलमधला पॉईंट आहे, चहा नाश्ता ऑफिसच्या टायमिंगमध्ये फ्रीमध्ये मिळाला. आपल्याला फ्रीमध्ये मिळालं म्हणजे आपल्याला फायदा आहे आणि हा सुद्धा फायदा पूर्णपणे माफ आहे. आणि तसंच चौथा आहे ते म्हणजे हेल्थ क्लब आणि स्पोर्ट्स क्लब. आपण जर हेल्थ क्लबला, जिमला, योगा क्लबला जात असू, स्पोर्ट्स क्लबला जात असू, आपण तिथं आपल्या फिटनेस मेंटेन करण्यासाठी जातो. म्हणजे तिथलं फी पेड करणं आपला पर्सनल खर्च आहे. हा खर्च जर कंपनीने पेड केला तरी आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा आहे आणि हा सुद्धा फायदा पूर्णपणे माफ आहे. त्यामुळे 4 पर्सनल खर्च हे माफ होतात. एक म्हणजे मोबाईल बिल, टेलिफोन बिल, दुसरं म्हणजे कॉम्प्युटर, लॅपटॉप, तिसरं हेल्थ अँड स्पोर्ट्स क्लब आणि चौथं म्हणजे चहा आणि नाश्ता. हे पर्सनल खर्च आहेत, कंपनीने पेड केले, फायदा झाला, पण तो फायदा पूर्णपणे माफ आहे. त्यामुळे बघा फ्री टी अँड ब्रेकफास्ट कंसामध्ये एक्झाम्ड, त्यामुळे बाहेर अमाऊंट आली नील. टॅक्सेबल अमाऊंट काहीही नाही. ओके, हा झाला फ्री टी अँड ब्रेकफास्टसाठीचा नियम. बघा पुढे पॉईंट नंबर 7. त्याला स्टार ऑलरेडी केलं आहे कारण की ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स आहे आणि ही व्यक्ती हँडिकॅप्ड आहे. बघा पॉईंट नंबर 7 आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड ₹4000 पर मंथ. ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च असतो तो भागवण्यासाठी ₹4000 मिळाले. आता महिन्याला 4000 मिळाले. पहिल्यांदा आपण लिहून घेऊया की महिना 4000 म्हणजे वर्षाचे किती मिळाले. बघा लिहिण्याची पद्धत काय तर ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स रिसिव्ड महिना 4000 ₹4000 पर मंथ गुणिले 12 महिने म्हणजे मिळाले किती 48,000. पैसे मिळाले 48,000, त्यातून काही रक्कम माफ करा. आता माफ किती करायचे तर त्याच्यासाठी नियम बघा काय आहे. ट्रान्सपोर्टेशन अलाउन्ससाठी जो नियम आहे तो काय आहे तो इथं दिलाय बघा. ओके, ट्रान्सपोर्टेशनचा नियम आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये देखील पाहिलेला आहे. ट्रान्सपोर्टेशन अलाउन्सचा नियम काय असतो तर जेवढा ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो त्यापैकी डिडक्शन, एक्झम्पशन फक्त अपंग लोकांना आणि अंध लोकांना मिळतं. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले की ही व्यक्ती जी आहे ती अपंग आहे म्हणजे या व्यक्तीला एक्झम्पशन काही मिळेल, काही सूट मिळेल. ती सूट किती दिली जाते तर महिन्याला ₹3200. हा नियम आहे जो आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. ओके, महिन्याला ₹3200 रक्कम ही एक्झम्प्ट आहे. महिन्याचे 3200 म्हणजे गुणिले 12 महिन्याचे किती 38,400. म्हणजे मिळताना 48,000 मिळाले, त्यातून 38,400 गेले, वजाबाकी बाहेर किती तर ₹9,600. ओके, ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स हा कशासाठी दिला जातो तर डेली दर दिवशी आपल्याला सकाळी घरातून ऑफिसला जावं लागतं, जाण्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च. तसंच ऑफिस सुटल्यानंतर ऑफिसमधून पुन्हा घरी यावं लागतं, येण्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च. हा जो डे टू डे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे, रोजचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे, हा खर्च भागविण्यासाठी हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स एम्प्लॉयला दिला जातो. एम्प्लॉयला जेवढे पैसे मिळतात त्यापैकी महिन्याला ₹3200
एवढी रक्कम माफ आहे, पण ती माफ रक्कम कुणाला होते? फक्त हँडिकॅप्ड आणि ब्लाइंडला. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की हा व्यक्ती हँडिकॅप्ड आहे, ही व्यक्ती हँडिकॅप्ड आहे, त्यामुळे यांनाही सूट मिळाली आणि उरलेली रक्कम जी काय असेल ती टॅक्सेबल. दिस इज पॉईंट नंबर 7. ओके, पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 8. कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF ₹3,500 पर मंथ. कंपनीनं एम्प्लॉईच्या PF अकाउंटमध्ये महिन्याला ₹3,500 जमा केले. महिन्याला 3,500. मग महिन्याला 3,500 म्हणजे वर्षाचे किती? त्यासाठी लिहिलं कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. त्यांनी एक्झाम्पलमध्ये सांगितले महिन्याला 3,500 म्हणजे 12 महिन्याचे जमा किती केले? तर ₹42,000 जमा केले. महिन्यात 3,500 प्रमाणे 12 महिन्याचे 42,000 जमा केले. आता हे जे पैसे जमा केलेले आहेत एम्प्लॉईच्या खात्यात जमा झाले PFच्या अकाउंटमध्ये, म्हणजे एम्प्लॉईलाच पैसे मिळाले, हे एम्प्लॉईचं इन्कम आहे. ओके, एम्प्लॉईला हातात पैसे पगार मिळाला काय किंवा त्याच्या PF अकाउंटमध्ये पैसे जमा केले काय, शेवटी ते पैसे त्यालाच मिळाले, त्यामुळे ते त्याचं इन्कम आहे. ते इनर कॉलमला लिहिलं 42,000. आता त्यापैकी काही रक्कम ही माफ होते. आता त्यासाठी काय नियम आहे? तर त्यासाठी आपण वर्किंग नोट तयार करूया. वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 1 बघा, कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. काय सांगितलंय? एव्हरी मंथ ए कंपनी डिपॉझिट सर्टन अमाऊंट इन द PF अकाउंट ऑफ एम्प्लॉईज. प्रत्येक महिन्याला कंपनी काय करते? एम्प्लॉईच्या कर्मचाऱ्याच्या PF अकाउंटमध्ये काही रक्कम ही जमा करते. आउट ऑफ टोटल अमाऊंट डिपॉझिटेड बाय कंपनी. वर्षभरामध्ये जेवढी रक्कम त्या PF अकाउंटमध्ये जमा झाली असेल, कंपनीकडून जमा झाली, कंपनीने जमा केली असेल, त्यापैकी 12% ऑफ सॅलरी इज एक्झम्प्ट. त्यापैकी पगाराच्या 12% रक्कम ही माफ आहे. अँड रिमेनिंग अमाऊंट इज टॅक्सेबल. ओके, आपल्याला आता 12% पगाराच्या 12% माफ आहे. आता पगार म्हणजे काय? तर प्रॉव्हिडंट फंडासाठी पगारामध्ये 2 गोष्टी येतात, वर्षाचा बेसिक सॅलरी आणि वर्षाचा DA फॉर रिटायरमेंट. बेसिक सॅलरी आणि DA फॉर रिटायरमेंट बघा किती आहे. बेसिक सॅलरी आपल्या एक्झाम्पलमध्ये आहे 3 लाख आणि DA किती आहे? तर 36,000. म्हणजे 3 लाख आणि 36,000. 3 लाख अधिक 36,000 एकूण सॅलरी किती झाली? 3,36,000. आणि या सॅलरीच्या 3,36,000च्या किती टक्के माफ आहे? 12%. मग 336च्या 12% म्हणजे 40,320 रुपये एवढी रक्कम ही माफ होणार आहे. 40,320 रक्कम एवढी माफ. म्हणून लिहिलं बघा इथं, लेस एक्झम्प्ट किती? 12% ऑफ सॅलरी. वर्किंग नोट नंबर 1 प्रमाणे 40,320. ओके, एकूण जे काय कंपनीनं खात्यात जमा केलेत ती रक्कम 42,000 होती. त्यापैकी 40,320 माफ. रेश सोडून वजाबाकी बाहेर किती? तर 1,680 रुपये. ओके, दर महिन्याला कंपनी एम्प्लॉईच्या PF अकाउंटमध्ये काही रक्कम जमा करते. मग वर्षभरामध्ये एकूण किती जमा केले होते? 42,000 केलेले. त्यापैकी पगाराच्या 12% रक्कम माफ करायची हा नियम आहे. मग ते कॅल्क्युलेशन केलं, 40,320 माफ झाले आणि जादाचे राहिले किती? 1,680. तेवढीच फक्त टॅक्सेबल अमाऊंट. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 9 बघा, इंटरेस्ट ऑन RPF @ 10% ₹8,000. प्रॉव्हिडंट फंडाचं जे अकाउंट असतं त्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत त्याच्यावर व्याज मिळालं. मिळताना व्याज किती टक्क्याने मिळाले? 10%. आणि किती मिळाले? तर 8,000. पहिल्यांदा ते लिहून घेतलं, इंटरेस्ट ऑन RPF @ 10%, इनर कॉलमला 8,000. व्याज मिळालं 8,000 हे इन्कम आहे. आता व्याज मिळताना किती टक्क्याने मिळाले? 10%. आणि आपला नियम काय? तर प्रॉव्हिडंट फंडाचं जे काय आपलं अकाउंट असतं त्याच्यावरती जे काय आपल्याला व्याज मिळतं त्या व्याजापैकी नियम काय बघा, इंटरेस्ट ऑन RPFसाठी इंटरेस्ट रिसिव्ड ऑन RPF इज पार्टली टॅक्सेबल. सुरुवातीला व्याज किती मिळालं ते घ्या, त्यापैकी काही व्याज हे माफ करा. आणि माफ किती करायचं? व्याज माफ होतं 9.5% पर ॲनम. आपल्या या एक्झाम्पलमध्ये 10%नं व्याज मिळाले. 10 पैकी 9.5% माफ म्हणजे राहिले किती? फक्त अर्धा टक्का. तेवढाच फक्त येणार आहे टॅक्सेबल. आता 9.5% माफ कसे करायचे बघा, खाली लिहिलं ब्रॅकेटमध्ये लेस एक्झम्प्ट @ 9.5%. आता हे 9.5%चे अमाऊंट कशी शोधायची बघा. पहिल्यांदा किती व्याज मिळाले? 8,000. ते घ्या, कंसामध्ये कॅल्क्युलेशन 8,000. हे 8,000 किती टक्क्याने मिळालेत? 10%. त्यानं डिव्हाइड करा भागिले 10. पहिल्यांदा किती रक्कम मिळाली ती घेतली, भागिले ती रक्कम किती टक्क्याने मिळाले? 10नं. आणि गुणिले माफ किती करायचेत? 9.5. म्हणून गुणिले 9.5. असे माफ होतील आपले 7,600.
म्हणजे मिळताना 8,000 मिळाले, त्यातले 7,600 माफ, वजाबाकी बाहेर किती, तर 400 रुपये. ओके. प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये जो बॅलन्स असतो त्यावरती व्याज मिळतं. जे व्याज मिळालं आहे त्यापैकी 9.5% व्याज हे माफ आहे. आपल्या या एक्झाम्पलमध्ये व्याज 10% मिळालेलं, मग 10%पैकी 9.5% माफ, अर्धा टक्का फक्त टॅक्सेबल, आणि त्याची रक्कम किती आली तर फक्त 400 रुपये एवढी रक्कम ही टॅक्सेबल आहे. ओके. दिस इज पॉईंट नंबर 9. आता पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 10. फ्री यूज ऑफ फर्निचर ₹20,000 अँड लॅपटॉप ₹30,000. कंपनीनं या एम्प्लॉईला 2 असेट्स फ्रीमध्ये मोफत वापरण्यासाठी दिल्यात. कोणकोणत्या असेट्स आहेत? फर्निचर 20,000चं आणि लॅपटॉप 30,000. आता या कंपनीच्या असेट्स आहेत आणि या असेट्स कंपनीनं एम्प्लॉईला दिल्या वापरण्यासाठी. आता फ्रीमध्ये जेव्हा असेट्स आपल्याला मिळतात, साहजिक आहे 20-30 हजारची वस्तू फ्रीमध्ये वापरायला मिळाली म्हणजे फायदा आहे. हा फायदा टॅक्सेबल असतो. फक्त तो फायदा कसा कॅल्क्युलेट करायचा बघा, तर कॉम्प्युटर लॅपटॉप वापरायला दिला तर टॅक्सेबल रक्कम 0 घ्यायची. आपल्या एक्झाम्पलमध्ये लॅपटॉप दिला असं सांगितलं आहे. लॅपटॉप 30-40 हजारचा असतो, परंतु इन्कम टॅक्सचा नियम आहे की कॉम्प्युटर लॅपटॉप जर वापरायला दिला असेल तर तो होणारा फायदा हा माफ केला जातो. तो माफ का करतात? कारण कॉम्प्युटर लॅपटॉपचा वापर घरी पण आपण ऑफिससाठी सुद्धा वापरतो, त्यामुळे आपल्याला पर्सनल फायदा काही नाही असं मानून तो फायदा पूर्णपणे माफ केला जातो. कॉम्प्युटर लॅपटॉप माफ आहे आणि इतर कोणतीही असेट असेल तर फायदा किती घ्यायचा? त्या असेट जेवढ्याचे त्याच्या 10% फायदा घ्यायचा. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा कोणकोणत्या असेट्स आहेत. पहिली असेट आहे काय, तर लॅपटॉप. आता लॅपटॉप हा पूर्णपणे माफ आहे त्यामुळे तो येणार नाही. फक्त फर्निचर कितीचं आहे? 20,000चं, त्याच्या 10% रक्कम हा फायदा मानायचा. बघा इथे लिहिलं आहे फ्री यूज ऑफ फर्निचर. फर्निचर आहे कितीचं? 20,000चं, त्याच्या 10% म्हणजे फायदा किती घ्यायचा तर 2,000 रुपये. कॉम्प्युटर लॅपटॉप सोडून इतर कोणतीही असेट असेल तर असेट कितीचे? त्याच्या 10% तेवढा फायदा हा टॅक्सेबल. तो फर्निचर घेतला आणि लॅपटॉप बघा फ्री यूज ऑफ लॅपटॉप आत्ताच पाहिले की तो माफ आहे त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट ही नील येणार आहे. कॉम्प्युटर लॅपटॉप माफ आहे, बाकी असेट ज्या असतील त्याच्या 10% रक्कम ही टॅक्सेबल असते. दिस इज पॉईंट नंबर 10. आता त्याच्यानंतर 11th पॉईंट बघा, मोबाईल बिल ₹300 पर मंथ पेड बाय कंपनी. मोबाईलचं महिन्याचं बिल 300 रुपये आहे आणि ते बिल कुणी पेड केलं? कंपनीनं पेड केलं. आता मगाशीच आपण नियम पाहिला आहे बघा, मोबाईल फोन आपण वापरतो त्यामुळे मोबाईल फोनचं बिल भरणं हा आपला पर्सनल खर्च आहे. आपला पर्सनल खर्च कंपनीने पेड केला असं एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे. मोबाईल बिल कंपनीने पेड केलं, आपलं मोबाईलचं बिल कंपनीने पेड केलं म्हणजे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला. नॉर्मली आपला पर्सनल खर्च कंपनीने पेड केला, आपल्याला फायदा होतो आणि तो फायदा टॅक्सेबल असतो. मात्र त्याला 4 एक्सेप्शन्स आहेत. त्यातलं पहिलंच एक्सेप्शन आहे ते म्हणजे मोबाईल बिल, टेलिफोन बिल. ओके. मोबाईल बिल जरी कंपनीने पेड केलं, जरी आपल्याला फायदा झाला तरी तो फायदा पूर्णपणे हा एक्झम्प्ट म्हणजे पूर्णपणे माफ आहे. ओके. जरी कंपनीने बिल भरलं असलं, आपले पैसे वाचले असले तरी तो फायदा पूर्णपणे माफ आहे. बघा इथे लिहिलं मोबाईल बिल पेड बाय कंपनी कंसामध्ये एक्झम्प्ट पूर्णपणे माफ आहे त्यामुळे टॅक्सेबल रक्कम ही नील आली. ते माफ का केलेलं आहे? कारण ऑफिसमध्ये तुम्ही मोबाईलचा वापर ऑफिसच्या कामासाठी करता, घरी आल्यानंतर घरासाठी पण करता. तसं घरी आल्यावर काही वेळेला ऑफिसच्या कामासाठी पण तुम्हाला काही फोन कॉल्स करावे लागतात. त्यामुळे कंपनीने बिल भरलं तरी ते ऑफिसच्या कामासाठीच लागलं असं समजून पर्सनल फायदा काहीही नाही असं मानून तो फायदा हा नील मानला जातो, तो पूर्णपणे माफ केला जातो. दिस इज कॉम्प्युटेशन फॉर मोबाईल बिल. शेवटचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 12. LIC प्रीमियम. LICचा हप्ता पेड केला. कुणाची पॉलिसी आहे ती? पेरेंट्स पॉलिसी पेड बाय कंपनी ₹6,000. आता आपला स्वतःचा इन्शुरन्स असो किंवा घरातल्यांचा इन्शुरन्स असो, घरातल्यांचा इन्शुरन्सचा हप्ता पेड करणं हा आपला पर्सनल खर्च आहे, घरगुती खर्च आहे आणि हा खर्च कंपनीने पेड केला. किती पेड केला आहे? 6,000 रुपये. आपल्या घरातला पर्सनल खर्च जर कंपनीने पेड केला म्हणजे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला. ओके. हा आपला घरगुती खर्च आहे, जसं लाईट बिल घरगुती खर्च आहे,
इन्कम टॅक्स घरगुती खर्च आहे, गॅस बिल वॉटर बिल घरगुती खर्च आहे, नोकरांचा पगार घरगुती खर्च आहे, तसंच LICचा हप्ता हा पण आपला पर्सनल खर्च आहे. आपला पर्सनल खर्च कंपनीने पेड केला म्हणजे आपले पैसे वाचले आणि फायदा झाला. तो फायदा पूर्णपणे टॅक्सेबल आहे. म्हणजे टॅक्सेबल आहे म्हणजेच काय, जेवढी रक्कम कंपनीने पेड केली तेवढे आपले पैसे वाचले म्हणून LIC प्रीमियम पेड बाय कंपनी तो फायदा टॅक्सेबल आहे. 6,000 रुपये टॅक्स पेड केला आहे, 6,000 रुपये हप्ता पेड केला आहे, त्यामुळे तो फायदा हा पूर्णपणे टॅक्सेबल. ओके, हा पर्सनल खर्च आहे, हा कंपनीने पेड केला. कंपनीनं पैसे पेड केल्यामुळे एम्प्लॉईचे पैसे वाचले. जेवढे पैसे वाचले ती रक्कम ही पूर्णपणे टॅक्सेबल आहे. त्याप्रमाणे ती रक्कम टॅक्सेबल केली आणि आहे तसं जेवढा फायदा झाला 6,000 तेवढी रक्कम मी टॅक्सेबल दाखवलेली आहे. ओके, सर्व पॉईंट झालेत बघा. शेवटचं पॉईंट आहे प्रोफेशनल टॅक्स पेड. ओके, प्रोफेशनल टॅक्स पेड हा काही इन्कम नाही आहे, हा खर्च आहे, त्याची डिडक्शन आपल्याला मिळते. त्यामुळे सर्व पॉईंट झालेले आहेत. आउटर कॉलमची फक्त बेरीज करायची म्हणून रे सोडून खाली बेरीज घेतली, त्याला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी आली 3,62,280. ओके, ही ग्रॉस सॅलरी आहे. ग्रॉस सॅलरी किती आले बघा, ग्रॉस सॅलरी आलेले 3,62,280. ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर शेवटची स्टेप असते, त्यातून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. आपल्या टॉपिकचं नाव इन्कम फ्रॉम सॅलरी आहे. या सॅलरीच्या डिडक्शन्स या सेक्शन 16मध्ये असतात. एकूण 3 डिडक्शन्स आहेत. पहिली डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन जी सर्वांना दिली जाते 50,000. परमनंट असो, टेम्पररी असो, गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, सर्वांना 50,000ची सूट दिली जाते. ही एक. दुसरी डिडक्शन असते प्रोफेशनल टॅक्सची. ही डिडक्शन कुणाला दिली जाते तर सर्वांना, गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो, परमनंट असो, टेम्पररी, सर्वांना दिली जाते. आणि किती दिली जाते, ॲक्च्युअल टॅक्स जेवढा पेड केला आहे तेवढी. इथे ॲक्च्युअल टॅक्स किती पेड आहे, 200 पर मंथ, महिन्याला 200 रुपये, म्हणजे महिन्याचे 200, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने म्हणजे किती रक्कम आली तर 2,400. प्रोफेशनल टॅक्स जेवढा पेड केला असेल वर्षभरामध्ये तेवढ्या सर्व रकमेची सूट ही इथं मिळते आणि सर्वांना मिळते. जो टॅक्स पेड करेल त्यांना ही सूट मिळते. दिस इज सेकंड. आणि थर्ड डिडक्शन असते ती म्हणजे एंटरटेनमेंट अलावन्स. ही फक्त कुणाला दिली जाते, गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. आपल्या एक्झाम्पलच्या पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं की ही व्यक्ती प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे. प्रायव्हेटमध्ये जॉबला असल्यामुळं यांना एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन मिळणार नाही, त्यामुळे अमाऊंट घेतली नील. ह्या 3 डिडक्शन्स आहेत. रे सोडून बेरीज बाहेर किती आली 52,400. ओके, एकूण ग्रॉस सॅलरी होती 3,62,280. त्यातून 52,400 वजा केले, रे सोडून वजाबाकी खाली, वजाबाकी आली 3,09,880. त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, ग्रॉस सॅलरीमधून या डिडक्शन्स वजा केल्या की जे उत्तर मिळतं त्याला इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे या व्यक्तीचं इन्कम किती आलं तर 3,09,880 रुपये. ओके, ही व्यक्ती प्रायव्हेट कंपनीमध्ये जयपूरमध्ये जॉबला आहे. व्यक्ती हँडिकॅप्ड आहे. आपल्याला एकूण जे काय 13 पॉईंट्स दिलेले होते त्या 13 पॉईंटच्या साह्यानं आपण या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट केलं आणि इन्कम किती आलं तर 3,09,880 रुपये. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम सॅलरी. Okay, this is the 8th example on this particular topic. We have seen the theoretical part as well as 8 examples. You should write down this example and solution in your notebook. Okay, this is the last example, so you should write down this example, solution and the working note in your notebook very carefully. Okay, so that's it with this particular lecture. Here I will stop. Thank you very much.